नमस्कार मंडळी, मृदुला होम किचन मध्ये मी तुमचं स्वागत करते। तर आज आपण मस्त अशी डिलिशियस स्वीट डिश बनवतोय, ती म्हणजे झटपट बनणारी साबुदाणा खीर। बघू शकता किती मस्त कन्सिस्टन्सी मध्ये ही तयार होते। एकही थेंब तुपाचा न वापरता आपण ही बनवणार आहोत। तर त्यासाठी अगदी 2 चमचे साबुदाणे भिजत ठेवले होते, ते काहीसे एवढे झाले। काही बदामाचे काप, एक मोठी वाटी भरून दूध, 2 चमचे साखर, म्हणजे याच चमच्यानी साखर मी मोजून घेतलेली, सोबतच 2 पिंच सारखी इलायची पावडर घेतले। आता एका सॉस पॅन मध्ये मी बनवते। अगदी 2 वाटीची खीर याच्यातून बनवून तयार होते। आधी जरासच पाणी घालायचं, म्हणजे दूध तळायला लागत नाही। आणि त्याच्यानंतर जेवढा आपण दूध मोजून घेतलंय ना, ते सगळं दूध याच्यामध्ये मी घातलंय। छान उकळू द्यायचं दूध, म्हणजे हलकं गरम झालं ना की मग याच्यामध्ये जे साबुदाणे आपण घेतले होते, चांगले भिजलेले पाहिजेत मात्र, ते याच्यामध्ये ऍड करायचे आणि छान यांना 2 ते 3 मिनिट चांगलं शिजू द्यायचंय। साबुदाणा शिजला हे ओळखण्यासाठी अगदी सोपी ट्रिक असते, तो अगदी ट्रान्सपरंट होतो, म्हणजे साबुदाणा शिजला असं समजून जायचं। भिजलेला असल्यामुळे शिजायला काही फार वेळ लागत नाही, अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये साबुदाणा शिजतो। तुम्ही बघू शकता दुधामध्ये तो जाणवतोय, अगदी ट्रान्सपरंट झालेला साबुदाणा मस्त शिजला गेलाय आपला। तरीही आपल्याला थोडं दूध आहे ते आटवून घ्यायचंय, 2 ते 3 मिनिट अजून त्याला शिजू द्यायचं। आणि मग याच्यामध्ये आपल्याला जी आपण साखर ठेवली होती ना काढून, ती घालायची। इथे मी 2 चमचे साखर काढून ठेवली होती। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी जास्त केलात तरी चालेल, पूर्णपणे आवडीवर डिपेंड राहतं साखरेचं प्रमाण। आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला पुन्हा याला शिजवून घ्यायचंय। दूध गरम असल्यामुळे साखर अगदी मिनिटभरात विरघळते। साखर विरघळली की याच्यामध्ये बदामाचे काप घालायचे। तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही ते घालू शकता। तुम्हाला हवं तर हे तुपामधून तळून घातलात ना तरी चालेल, पण साबुदाण्याच्या खीरीमध्ये असेच ड्रायफ्रुट्स खूप छान लागतात। आता आपल्याला पुन्हा 2 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ड्रायफ्रुट्स मस्त शिजले जातात। आता बघू शकता इथे दुधाची लाईन आहे, त्याच्यावरून कळतं जवळजवळ 1 इंच सारखं दूध आहे, ते आटून कमी झालेलं आहे, म्हणजे मस्त अशी दाटसर आपली खीर झाली। तर ह्या स्टेजला याच्यामध्ये केसर टाकलेलं आहे मी। केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर टाकू शकता। आणि इलायची पावडर टाकायची, आणि चव खूप छान येते। आणि पुन्हा 1 मिनिटभर याला उकळून घ्यायचंय। खूप जास्त उकळायचं नाही, कारण गार झाल्यानंतर खीर आहे ती आणि गाढी होते, म्हणजे आणि दाटसर अशी होते। त्यामुळे ह्या स्टेजला मी गॅस आहे तो बंद केला आणि सर्व केलेली आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त डिलिशियस ही खीर अगदी 5 मिनिटात तयार होते। साबुदाणा भिजवलेले असले तर काही वेळ लागत नाही ही खीर बनवायला। आणि तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झालेली आहे, खूप छान लागते चवीला। नक्की ट्राय करा। आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच रेसिपी सोबत पुन्हा भेटू। बाय बाय।